आता हळूहळू जरा मौसम बदलत चाललाय, चांगलाच बदलत चाललाय, कालच्या का बदलत चाललाय हळूहळू. बघूया. एक्सपेक्ट तर लगेच करू शकत नाही, कोणाकडून लगेच कशा काय अपेक्षा धरायच्या ना. वातावरण आहे भावा, कधी कसं काय बदलेल काय कळणार नाही रे. वातावरण आणि माणसं कधी चेंज होतील आपल्याला पण माहिती नाही. नमस्कार मित्रांनो, राम राम. पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत आहे एका नवीन विशेष भागात. तर आपण आता जात आहोत चिपळूणच्या मरीन ड्राईव्हची इथे. तर तिकडनं आपण चौपाटी पण फिरणार. किती दिवसांनी आम्ही बाहेर फिरलो आणि त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. आमची फेवरेट प्लेस मधली तीच आहे. आम्ही नेहमी जायचो. आता 2-3 महिने कामाला जातो. आमचा काय कॉलेज बी असल्यामुळे जाय भेटत नाही. तर आता लवकर जाऊया. बघू दे ना मला, खूप दिवसांनी चाललोय ना आम्ही, त्याच्यामुळे जरा छान दिसलं पाहिजे ना. बात तो सही है. चला छान दिसतोय, काय विषय नाही. माझी दाढी जरा कमी आली आहे, आता वाढेल ती थोड्या दिवसात. अजून चांगली वाटते. चला मित्रांनो, आता पण श्री काळभैरव मंदिर इथं पण गेलो, दर्शन घेतले, मस्त चांगल्या प्रकारे दर्शन झाले. तर काळभैरवांच्या मंदिरात गेल्याशिवाय रविवार वाटतच नाही. आपण म्हणजे टाइम भेटत तसा आम्ही जातो 5. आता आपल्याला टाइम खूप भेटलेला आहे. तुम्हाला तर या जागेचा आमचं एक असं कॉमेडी पार्ट सांगतो. फक्त कमेंट जरा नीट करा एवढं. इथे जरा इथेच एक आमचा डेंजर सीन झाला होता. 4-5 आपण खेडला जाताना आपण एका देवीचे आपण दर्शन घ्यायला जात होतो, तेव्हा आपण इकडनं व्हिडिओ करत गेलो होतो. आणि त्या टायमाला वाजले होते 5 का 5:30 वाजले होते. आम्ही जात होतो दिवा पॅसेंजरला. हा, सुरुवात इकडनं होते. आम्ही तिकडे गेलो, इकडे आलो आणि पाटणची माणसं पक्षातून आला. मी इकडनं आलो आणि इकडची माणसं होते, ते घाबरून त्यांची इतकी डेंजर हालत झाली होती ना, काय विचारू नका. एकदम म्हणजे घाबरले होते. आणि त्या टायमाला ब्लॅक हुडी घातली होती, ब्लॅक शूज घातले होते आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. म्हणजे त्या माणसाची काय हालत झाली असेल तुम्ही अंदाज लावू शकता की बाबा काय विषय झाला असेल त्या टायमाला. ओके, नाही तेव्हा फक्त ती फॅमिली जात होती, ती पण स्टेशनवरच जात होती. हा असा एकदम आला, होडी अशी घालून. त्यात थंडी भरपूर होती रे, काय सांगू तुला. काय त्या बायका एवढं घाबरल्या असतील. आणि मी इथंच उभा, इथे घाबरायचा विषय सोडा, पण तो बोमटल्या मोठ्या म्हणजे काय आलं समोर भस्कन असा अंगाशी. एकदम तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चिपळूणच्या मरीन ड्राईव्ह मध्ये ना. प्रेम बरं वाटतं रे की आता वारा जरा पण चांगला असतो, शांतता असेल. असा गाडी एका दुसऱ्या कोण गाडी गेली तर ट्रेनचा आवाज मस्त चिमण्या चिवचिवतात. नाही, या आधी 2 वर्षापूर्वी अशी शांतता होती, आता अशी नाही आहे. कारण इथं आता लोक मच्छी मारायला येतात. बिचारे मारतात त्यांना काय म्हणतात. सांगायला मार्ग नाही रे, अजीब झालंय रे. नाही, एवढा अपडेटेशन झालंय आता पहिल्यांदाच. लाईटी लागले 2 महिन्यापूर्वी असं काही नव्हतं. हो, तेव्हा इथे कशी गाडी पकडायची होती, आम्ही मदत पण केली होती. मेरे को समझ में नहीं आ रहा, लोग इधर मच्छी क्यों पकड़ रहे हैं. आता पकडणार, उद्याला विकणार. आता पकडणारे उद्याला विकणार. भाई तर मच्छी चांगली असतील काय, बिचारे त्यांचा पण जीव जात असेल नाही. मार्केटमध्ये जाऊन नवीन घ्यायची की नाही. ॲनिमल लवर. अरे एनिमल हरासमेंट चालले इथं सड्या, कुछ भी हो रहा है. त्याच्यावर होते. सर्वात मोठा अत्याचार तर आज वेदरनी केलाय, वातावरणाने केलं नाही आमच्यावर. काय प्रणित, बरोबर ना. कसला एक नंबर होता. पिंक कलरचा स्काय झाला होता. आणि अचानक आम्हाला लेट झालं म्हणजे आम्हाला घरातून निघायलाच लेट झालं. म्हटलं आम्ही कॅन्सलच केलेलं. आणि जेव्हा आम्ही मिनिटानंतर तो सीन असा बाहेर आला असेल ना भाई,
नाही तसा आम्ही फोटो लावून देतो ना. काढलास? हो मी काल फोटो काढला होता. ते रविवारी जाऊ, आपल्या काल भैरवांची दर्शन पण होते, त्याप्रमाणे जरा फिरायला भेटेल. किती दिवस फिरायला भेटत नाही. आणि काय माहिती चौपाटीवर गेल्यावर जरा काय माहिती जरा काहीतरी नवीन नवीन ठिकाणी चौक. नाही आपली माणसं भेटली ना तर मग ती पे करतील रे. नाही असं आपले पैसे वाचतील रे. अशीच अपेक्षा नाही पाहिजे. क्या बढ़िया था गुरु. आपल्याला काय अपेक्षा नाही पाहिजे किंवा दुसरा कोण पे करत आपण. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. प्रणित बावडा गावला बावडा. भाई कडक नाही म्हणजे तो मासे आहेत, पण हे मासे घरी घेऊन जाऊन खातात की विकतात? विकतात काय? त्याला कसे घेत असतील लोक यार, डेंजर आहेत. ड्रायव्हरचे आधी आम्ही यायचो त्या टायमाला भरपूर गर्दी असायची, आता कोण नाही असते. आता नारायण तलाव इथे जेव्हा कोण उघड असं कोणच येत मागत नाही. नारायण तलाव जेव्हापासून अपडेट झालाय ना, लोक तिकडे जातात संध्याकाळची. इकडे पहिल्यांदा किती लोक असायची बापरे. या टायमाला बघायला नाही. संध्याकाळची असतात माणसं भरपूर अशी, नाही असं कोणी. त्या उठसूट गांधारेश्वरचा बोली काय प्रणित? उठ सकाळी 5:30 वाजता आलो त्याला पुन्हा चला चलो दुपारी पण 3 साडेतीन घरात आलो. दाखला जेवलास? चल चलो आई घरी आई संध्याकाळी आता कुठला आता मी MSCD जायचो ना आधी त्या टायमाला. फोन आला गेला माहितीये, आलोस तू? चल चलो मग आम्ही काय 50 दोघात काढायचो. नाही 50 रुपये सूप काढायचो. सूप प्यायचं तेव्हा. आधी येताना 2 कुरकुरे घेऊन यायचो आलो. 30 रुपये उठायचे, सूप पिऊन जायचं. चला चलो. आता हळूहळू जरा मौसम बदलत चाललाय. चांगलाच बदलत चाललाय, कालच्या काळ बदलत चाललाय हळूहळू. बघूया, एक्सपेक्ट तर लगेच करू शकत नाही, कोणाकडून लगेच कशा काय अपेक्षा धरायच्या ना. वातावरण आहे भावा, कधी कसं काय बदलेल काय कळणार नाही रे. वातावरण आणि माणसं कधी चेंज होतील आपल्याला पण माहिती नाही. खडा हूँ आज भी वही. मी आला जो. आधी मजा यायची इथे यायला, फोटो बिटो काढाय, फोटो पण खूप चांगल्या प्रकारे व्हायच्या. आता सीन असतात चांगले तसे पावसाळ्याच्या म्हणा. तुम्ही सकाळ चालतं खूप चांगल्या प्रकारे सीन बघा वाटतं, धोका बघा वाटतं. पाणी तर तुम्हाला दिसणारच नाही, कारण त्या टायमाला एवढा धोका असतो ना जागी इथे, पण पाणी पण दिसत नाही, एवढं डेंजर परिस्थिती असते. तर आता पण स्टेशनच्या बाजूला जात. आता काय एखादा ट्रेन भेटे किती तुम्हाला दाखवतो. कारण असेच नॉर्मल व्हिडिओ गेले, कारण ही जी जागा ही आमचा इमोशन आहे. तो आधी आपली सस्ती मरीन ड्राईव्ह असते ते चालेल, पण भाई जवळ आहे, आमच्या इथलंही जवळ आहे. कारण आमचे 2-4 वर्ष म्हणजे अख्खा जीवन इथंच गेला, अर्धा म्हणा गेला. काय झालं की इकडे, 6-7 वर्ष काय झालं की इकडे. त्याच टायमाला आधी फिरायला जायचो, असा काही विषय नव्हता, मग आम्ही इथेच येतो असं. आता जेव्हा आपण आम्ही ब्लॉगिंग चालू केले तेव्हापासून भाई इकडे जा तिकडे जायच्या टायमा इकडे काय भेटत नाही. आज मग काय बघणार आहात हे आता या पुढच्या महिन्यात आम्ही इकडे जरा नवीन जागा पण जरा शोधतोय, जेणेकरून तुम्हाला काही नवीन बघायला भेटेल, नवीन काहीतरी घे नवीन काहीतरी बघायला भेटेल. आता मी बोलतो आणि माणसं कशी अशी फॅन माझी बघायला येतात जवळ. अरे यार ये फॅन माझी बघायला टॉपिक मध्ये नव्हता ना, पण हा टॉपिक नव्हता. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. आमच्याकडे तुम्ही कुठची व्हिडिओ बघा स्क्रिप्टेड नाही आहे का, कुठं आम्ही काय बघून बोलतो. आमची कुठची व्हिडिओ स्क्रिप्टेड नाही, जे आहे ते आहे, संपलं विषय जागेवर. अरे यार झोपलो नव्हतं माहिती, गप झोपलो म्हणजे. कारण आमचा रुटीन काय असतो, हा कामाला जातो 10च्या नंतर. माझा विषय काय असतो, मी 4:30 डेली उठतो, जिमला जातो, मग अभ्यास करतो म्हणजे सकाळीच, आणि मग कॉलेजला जातो. मग कॉलेजमधून आले की माझा अभ्यास होत नाही, मग अभ्यास नाही झाला की चल व्हिडिओ करू. आता तुम्ही बघितले असेल की राखण दराचे आम्ही व्हिडिओ केले होते, त्याच्याप्रमाणे आम्ही भरपूर अशा रात्रीचे करायला बघतो, कारण रात्रीचा परवडतो व्हिडिओ. त्याचा विषय इथं काढणं गरजेचं आहे काय? हो, खूप जुना नातं यार. खत्म. आपण हा विषय नंतर बोलूया, पण बाय द वे त्या व्हिडिओवर भरपूर व्ह्यूज झाले, भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटलाय. तुम्हीच दिला अजून करून. आणि ठीक आहे, आपण बघूया आता नवीन काहीतरी.
आणि नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा आम्ही भूताची करू ना तेव्हा मी काहीतरी गोष्ट सांगणार आहे, ती फक्त मला आठवण करेन. व्हिडिओ रिलेटेडच आहे. मला आठवण करेन. मी तुला पण नाही अजून सांगितली. मला एक मस्तलाच एक व्ह्यूवर भेटला आणि मला सांगत होता की भाई असंच विषय झाला. मी म्हटलं काय सांगतोस काय, थांब आम्ही करतो त्याच्यावर. अच्छा ठीक है. हारला तरी जागेवर हारला. बघूया कोण जिंकतो. झाला 34 तिकडे झाला. अरे यार अरे थांब रे, ते कॅम्प करून मारते तू असं दाखवत जाऊ नको रे, दुखतं रे. आता फुटबॉल यायला सुरुवात झाली आणि अचानक आपला बॅटमॅन जागा झाला. यो त्याला आता आपण बॅटमॅनला घेऊन चौपाटीवर जाऊया. तुझ्याच पार्टी देतोय, त्याला बर्थडे कधी पण मला माहिती, तरी तो आज पार्टी घेतोय. संपला विषय. संपला विषय. सभे बटाइली जात पात में, माई के दिया था गाली बात बात में. पूरा देश के नेता लोग बर्बाद करता, लेके अलग अलग धर्म के झंडा हाथ में. तर आपण चौपाटीला आहोत. आमचं अजून ठरत नाही की आम्ही काय खाणार आहोत. आता मला विचारतो तुझं बजेट काय आणि मी त्याला विचारतो तुला खायचं काय आहे. इकडं आमची वरखाली गाडी चालू आहे. मोठी लागली. प्रणित बोल काय खाणार. शॉर्मा पण आहे पाठीमागे. तुम्ही जे देणार ते आम्ही खाणार. तुम्ही जे देणार ते आम्ही खाणार. संपला. अरे पण काय घेणार. प्रणित पण मोमोज काय असलं, मी आजपर्यंत कधी मोमोज नाही खाल्ला. ते तुम्ही तंदूर घेताय की कसले. मोमोज आहे, शॉर्मा नाही. तुम्ही काय खाताय. आमचं झालं खाऊन असा विषय झालाय म्हणून म्हणतोय ना. नाही काहीतरी असं चांगला मागाव ना, आपल्या सगळ्यांमध्ये भागल असा. गोष्ट आहे ना, एक पण एक्स्ट्रा देऊ नको. एवढी नका रे, एक कमी केलास तरी चालेल. अरे मग प्रमोशन नको व्हायला काय, जरा स्पॉन्सरशिप होईल ना. आपल्या दुकानात कोणतरी येतील ना व्हिडिओ असे बघून. दोघांना पण घे ना एकदम. अरे दोघं पण दिसत आहेत की. आम्हाला पण व्हिडिओ नावामध्ये आडनाव आलं पाहिजे आमचं. बाकी आमचं आडनाव दोघांचं आलं पाहिजे. खावाचं पण आपल्या आलं पाहिजे. काय रे हे पण आलं पाहिजे. त्याचं नको. एक प्लेट दे. मी फोन लावेन सकाळचं. तुझ्याकडे 100 रुपये. तर मित्रांनो, दादाने आपले मोमोज तयार करून दिलेले आहेत. आता आपण त्यांना खायला सुरुवात करूया. आणि मी फर्स्ट टाइम कसं आहे. अरे यार तंदूर चिकन आहे. चिकन तंदुरी मोमोज. हो या काय नाही, युट्यूबची पेमेंट चालू आली. मजा. अच्छा का आवाज. Why, Dada? Why? This is business.
काय नाही गरीब राहणार झोपणार तुझ्या सकाळी पण जिमला येते. जिमची व्हिडिओ पण येणार आहे. फिटनेस ब्लॉग बरोबर कमेंट आल्यात. तेव्हा प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक एक्सरसाइजचं मला अंजम देणार. म्हणजे सकाळी कपडे वेगळे आहेत ना, माऊस तो झालाय असा की आता मोमोज खाऊन झाला तरी पण भावाचा पोट काय भरला नाही, तरी पण त्याला माझा किस्सा खाली करायचाच आहे. यो हेला डाला ना. साडा आता कमेंट पडतील मला युट्यूबला, तो जिमला तर तरी आहे का असं. अरे भाई फर्स्ट टाइम खाल्लाय. मागे आपण पिझ्झा खाल्ला तर मग फर्स्ट टाइमच खाल्ला. त्याच्यापुढे मी एकदम हात लावत हा ना, नाही. लाईफ मध्ये पहिल्यांदा मोमोज खाल्ला. वेट व्हॉट? चला आता मी सुरुवात करतो. तुझा उपवास आहे ना, चालेल. भाई काय पण काय मी काढा. ठीक आहे हो झालं बाबा. तफा पडणार आहे चांगलं. का रे? जेवण नाही घरातलं गेला की का? घरातलं जेवण गेलं की तोफा पडणारच घरातून. अच्छा आणि म्हणजे वडी मटणाचा बेत आहे आज. एवढं पोट भरलं काय? एवढा टाईट झाला आता. ठीक आहे बाबा, आपण पण झाला आता. माझे इथे झाले. बॅलन्स इज खपला. नाव वी आर गोइंग टू होम. मित्रांनो व्हिडिओ संपते. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणायचा ब्लॉग. जय महाराष्ट्र. आता आमची कॅपॅसिटी गेलेली आहे. खाऊन पिऊन फिरून मस्त की आज जरा संडे आमचा वाटलं की आज बा कुठे फिरलोय वगैरे अशा गोष्टी झाल्या. तर तुम्ही मध्ये चौपाटीला नक्की भेट द्या. गांधीची पुलाची तर पण जावा नक्की, कारण संध्याकाळचं वातावरण म्हटलं की खूप चांगल्या प्रकारे असतं वगैरे. परत नंतर ठिकाणं कंटाळला तर इकडं चिपून चौपाटीला तिकडे खावा पिवा आणि घरात जावा. बेस्ट परवडतो. 1 मिनिट. आता मी घरी जाऊ. आता काय आपली फिटनेस ब्लॉग पण येणार आहे उद्या दुसऱ्या दिवशी. हा ब्लॉग नंतर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.